प्रतिमातांना वंदना, सर्वांना जय जिनेंद्र. बघा आज आज उत्तम धर्मावरती माननीय शैक्षणिक तज्ञ यांच्या धर्मपत्नी रुपाली चौले हा प्रबोधन करणार आहे. त्यांचे विशेष म्हणजे आपण शिक्षणामध्ये ओळख आम्ही त्या जेव्हा आरोग्य चळवळी येतो करू महिला त्यांचं खरोखर त्यांनी सेवा खूप छान पद्धतीने केलेलं आहे. त्यांना गरम पाणी आणून द्यायचं किंवा लगेच वयावर करायचं खरोखर त्यांची विशेष ओळख झाली. आणि आज या प्रबोधन करण्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आम्ही सर्वांची क्षमा मागते, कारण मला बोलता येतं पण सांगता येत नाही. सगळ्यात चांगली गोष्ट आहे. काही चुकलं, काही जय बोलो देवादिदेव शांतीनाथ भगवान की जय. जय बोलो देवादिदेव अनंतनाथ भगवान की जय. जय बोलो देवादिदेव निसर्वनाथ भगवान की जय. नमो रियंतान, नमो सिद्धान, नमो आयर्यान, नमो छायान, नमो लोये सर्वसाधन. प्रतिमातांना वंदना, सर्वांना जय जय. मला आज उत्तम आर्जव धर्माबद्दल बोलण्यास दिले आहे, पण मला आर्जवता म्हणजे हेच नेमकं काय माहीत नाही. काय सांगायचं असतं ह्याच्यामध्ये? आर्जवता तर माझ्याकडे मुळीच नाही आहे. का मी माझ्या मनाला विचार करते, जरा काहीतरी कुणाचं चांगलं होत असेल, कुणाचं तरी काही म्हणजे असं हे होत असेल तर जरा यत्किंचित माझ्या मनात असं येऊ नये म्हणून मी खरोखर ज्या वेळेला माझ्या मनात असं ईर्षाभाव किंवा यत्किंचित ही असं राग द्वेष येत असेल तर मी फक्त नमोकार मंत्राचा जप किंवा अनंतनाथ भगवंतांचं नामस्मरण सदैव करत असते. आता पुढे जाते. शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की जे चिंते ते वक्कम, जे चिंते न वक्कम, न पुनारी वक्कम, न चंपदे वक्कम, न नानी गोविंदम नियंतोसम, अजोम धम्मो होतस्सम. याचा अर्थ असं सांगितलं आहे की ज्यांच्या मनात मायाचार नाही किंवा ज्यांच्या वचनात मायाचार नाही आणि ज्यांच्या कायात देखील मायाचार नाही, अर्थात जो जसा विचार करतो तो वचनाने बोलून दाखवतो आणि बोलल्याप्रमाणेच करतो, आपल्या दोषांना लपवत नाही, तोच आर्जव धर्माचा पालन करणारा असतो असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. आणि पुढे असे सांगतात की आपल्या मनात एक असते, वचनाने दुसरे सांगतो आणि कृतीने मात्र भलतेच करत असतो. मग अशा लोकांना आपण काय म्हणायचे बरे? त्याला उत्तम आर्जव धर्म पाळणारा म्हणू का आपण? नाही. जो जसे आहे, जो वचनामध्ये एक, कायेमध्ये एक आणि चिंतनामध्ये एक असतो त्यालाच आर्जव धर्माचा पालन करणारा संबोधावे. आर्जवाला दुसरे नाव आहे सरलता, म्हणजेच रुजुभाव. रुजोर भाव आर्जव, अर्थात सरलतेचा परिणाम आर्जव होय. विश्वातील प्राणी मात्र छळ कपटाचा साकार रूप बनला आहे. तो विश्वातल्या प्राण्यांना आपल्या माय जाळे करून आपली छाप पाडतो, पण त्याला त्यात सफलता मिळत नाही. त्याचे केवळ हेच कारण आहे की मायेचा तो पुतळा बनलेला आहे म्हणून, आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. म्हणजे शास्त्रात इतकी सखोल सांगितलेलं असते बघा, तुम्ही असं करू नका, पण आपण त्याच्या सगळं उलट क्रिया करत असतो. पण थोडं आपण जर आपल्या ह्याच्यामध्ये परिवर्तन करत गेलो तर त्याचा आपणाला पुरेपूर फायदा घेता येतो. विश्वास प्राप्त करण्यासाठी मायेचा त्याग करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मोक्ष मार्गावर चालणाऱ्या साधकाला आर्जव धर्माच्या पालनासाठी सुद्धा मायाच्या रूपाने त्याग करणे आवश्यक आहे. म्हणजे बघा, महामुनींना देखील सांगितलं आहे की चारी प्रकारच्या ह्याचा कशाचा त्याग केल्याशिवाय आर्जवता त्यांच्याकडे येणार नाही. हा मायाचार देखील जैनागमामध्ये 4 प्रकारचा सांगितला आहे.
अनंतानुबंधी, अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान, संकलन या चारींना आगमात शक्तीच्या अनुपेक्षेने वेणूमूल, मेषशृंग, खुरपी व पुत्राच्या अनुप्रेषेप्रमाणे म्हटले आहे. अर्थात अनंतानुबंधीची उपमा वेळूच्या मुळाशी केलेली आहे. अप्रत्याख्यानाची उपमा ही मेंढ्यांच्या शिंगाशी केली आहे. म्हणजे बघा वेळूची उपमा म्हणजे मला याचा अर्थ काय माहित नाही, पण अप्रत्याख्यानाची उपमा मेंढ्यांच्या शिंगाशी म्हणजे मेंढ्यांची शिंग कशी वाकडी तिकडे असतात ना, तसं त्या अप्रत्याख्यानाची उपमा खुरप्याशी केली आहे. म्हणजे खुरपं कसं आपण शेतामध्ये घालताना वगैरे त्याला वाकडं असतं, पण घाण काढताना सरळ करावं लागतं ना, तसं हे करून घेणं पाहिजे. आणि संध्वलनाची उपमा हे गोमूत्राच्या रेषेशी दिली आहे. ज्या रस्त्यावर जाताना गाय असू दे, बैल असू दे, असं मूत्र विसर्जन करत जात असताना ते वाकडं तिकडं जात असतं. तसं न होता आपले चारी कशाळ त्याहून सरळ आपण आपली मायाचार ही एक अशी चीज आहे जी शरीराप्रमाणे मनुष्याला वेचन करत राहते. जशी शांतता गवताची काडी अडते, जशी दातात गवताची काडी अडकली किंवा पायात काटा मोडला तर जोपर्यंत काडी किंवा तो काटा निघत नाही तोपर्यंत चैन पडत नाही, त्याप्रमाणेच ह्या चारी कशांचा आपणाला त्याग करावाच पाहिजे. आफ्रिकेत एक अशी वनस्पती आहे ती खूप म्हणजे मोठमोठी, त्याच्या फांद्या खूप मोठ्या असतात, त्याच्या पानं खूप विस्तीर्ण असतात आणि त्याच्या सावलीत जाऊन बसण्यासाठी पशु पक्षी असे म्हणजे पाखरे वगैरे जाऊन बसत असतात आणि ते जे संपूर्ण जीव येऊन बसतात आणि त्या पानांच्या उन्हाळीचा रस चोखतात आणि त्यातल्या पानांचा रस चोखतात, किडे असू दे किंवा पक्षी असू दे. आणि तो बघा इतका शांत असतो तर त्याला काही करत नाही, पण त्याचा आर्जव कपट भाव इतकं म्हणजे मायाचार असतो त्याच्याजवळ. जे चौकूट राहतात तोपर्यंत त्याने पाणी विस्तरलेले असतात आणि ती नंतर सूर्यमुखीच्या फुलाप्रमाणे आकुंचन पाहून त्या सर्व जीवांना गिळंकृत करून टाकतो. म्हणजे किती मायाचार करतो. आपणही ह्या संसारामध्ये असंच अडकून चाललेलो आहोत. आधी त्याने आपली पाने विस्तारून त्यातून संपूर्ण जीवांना बोलवले व आपला रस चोखायला दिला आणि नंतर त्या सर्व जीवांना आपल्यामध्ये बंद करून टाकले. अशा प्रकारे त्या सर्व जीवांचे प्राण निघून गेले. हा तर प्रत्यक्ष मायाचारच आहे की नाही. कोणी मनात काही विचार करावा, वचनाने काही सांगावे आणि शरीराने कृती काही वेगळीच करावी, ही तर प्रत्यक्ष मायाचारच होय. एक उदाहरण दिलेलं आहे. एकदा एक सिंह चिखलात रुतला होता. एक गिधाड पक्षी कडेला उभा होता. सिंहाने गिधाड पक्षाला म्हटले, तू माझ्याजवळ ये. तेव्हा त्या पक्षाने सांगितले, मामा तुम्ही मला खाऊन टाकाल म्हणून मी नाही येत. तेव्हा सिंहाने शपथ दिली, सांगितले, जर मी तुला धोका देईन तर माझी संतती मरून जाईल. गिधाड तरी सुद्धा आला नाही. तेव्हा सिंहाने त्याच्यावर तुटून पडायला झेप घेतली आणि त्याचा पाय जवळच पडलेल्या चिखलात अडकला. तेव्हा गिधाड हसू लागला. सिंहाने विचारले, तू का हसतोस? गिधाड म्हणाला, तुझ्या मनात धोका देण्याचा भाव होता म्हणूनच तू तर मरत आहेस. तो गिधाड त्याच्या कपटाला समजून होता म्हणूनच त्याचा जीव वाचला आणि त्या सिंहाचा स्वतःचा प्राणांत झाला. छळ कपटाचा परिणाम असा भयानक होतो हा विचार करून मायाचाराला आपल्या मनातून काढून टाकला पाहिजे. एक पौराणिक दृष्टांत तिथे दिले आहेत. एक मुनिराज असतात आणि ते 4 महिन्यांच्या कठीण उपवास केलेले असतात आणि ते नंतर विहार करू लागले. त्याच वेळी दुसरे मुनिराज त्याच गावामध्ये आले. लोक सांगू लागले, म्हणजे ते दुसरे मुनिराज, पहिले मुनिराज होते ते निघून गेले, पण दुसरे मुनिराज आले होते. त्यांना ते तप केलेलं माहीत होतं. लोकांनी जरा माहिती दिलं होतं आणि लोक असं बोलत होते की हेच मुनिराज पहा आणि हे 4 महिने उपवास केले आहेत आणि मौन राहून उपवास वगैरे केले आहेत. आणि पण ज्यावेळी लोक हे बोलत असतात त्यावेळी ते मुनिराज म्हणतात, तो मी नव्हे, पण ते शांत मौन राहतात, सगळं ऐकून घेतात आणि त्यांचं पुढं मरण होऊन पुढच्या भावामध्ये ते हत्ती होऊन जन्मतात. असे केल्या
तुझा बंद होतो. एवढे बोलून मी थांबते. जय जिनेंद्र.